पंच विनय पवार यांचा सुरुवात आणि हा विनय पवार यांच्याकडनं नो बॉलचा इशारा आणि अतिशय चौकार मारला. हा संघाची धाव संख्या झाली ती 5 आणि पंच विनय पवार यांच्याकडून फ्री हिटचा इशारा. आकाश पटेल यांच्याबद्दल बोलायचं झालं त्यांनी 26 जानेवारी 2021 या पौडी प्रीमियर लीग मध्ये चांगली फलंदाजी केली होती. राईट आर्म ओव्हर घेऊन येतात संकेत कानाडे आकाश पटेल याला. गुडलिनचा बॉल जोरात मारण्याच्या प्रयत्नात 1 रन आणि गौरव कानाडे यांनी चेंडू फेकला तो संकेत यांच्याकडे आणि 1 धाव. संघाची धाव संख्या झाली ती 6. 1 बॉल 6 आणि अनुभवी फलंदाज जे पोदी गावाकडून खेळत होते बरेच वर्ष अनुभवी बाबदेव क्रिकेट क्लब कडून गणेशजी कडू. संकेत यांचा पुढचा चेंडू आणि हा इशारा करतात पंच आमचे विनय पवार यांच्याकडून वाईट. संघाची धाव संख्या झाली ती 7. हो अतिशय सुंदर चेंडू गणेश कडू यांना काय समजला ना. चेंडू जातोय सरळ गुडलेंडवर उसळी घेऊन विकेट किपर सुजित लोंढे यांच्या हातात. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धाव संख्या स्थिर 7 रन. माफ करा संघाची धाव संख्या झाली ती 7. पुढचा चेंडू संकेत यांचा गणेश कडू यांना यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढला चेंडू आणि 1 रन पूर्ण करतात ते गणेश कडू. संघाची धाव संख्या झाली ती 8. पहिलं ओव्हर ते पॉवर प्लेचं षटक असेल हाणामारीचं षटक असतं. आकाश पटेल आणि गणेश कडू यांना काहीतरी आपल्या टीमसाठी स्कोर पहिल्या षटकात चांगला करावा लागेल. पुढचा चेंडू हा ऑफ साईडला मारलेला चेंडू वरतून 1 बाउंड 4 रन. आकाश पटेल यांच्या बॅटीतून निघाला खणखणीत चौकार. संघाची धाव संख्या झाली ती 12. पुढचा चेंडू संकेत यांचा आकाश याला आणि वाईच्या स्वरूपात 4 धावा. संघाची धाव संख्या झाली ती 22च्या स्वरूपात मिळालेल्या 16. संघाची धाव संख्या झाली ती 16. प्रेक्षक मॅच बघताना आनंद घेताना पहिली मॅच शेवटचा चेंडू संकेत यांचा. पहिली ओव्हर समाप्त होण्याच्या आणि एज लावून गेली 4 रन. पंच विनय पवार यांच्याकडून 4 रन घोषित. संघाची धाव संख्या झाली ती 20. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर MK स्ट्रायकर्स कानपिळे ऑटोमोबाईलचे प्रोप्रायटर्स कुमार ऋग्वेदजी कानपिळे यांचं कैलासवासी मनोहर कानाडे 2021 स्मृती चषक यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन स्थानबद्ध व्हावे. संघासाठी दुसरी ओव्हर आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन आले ते जितेंद्र लोंढे आणि स्ट्राईक वर असतील ते गणेश कडू. संघाची धाव संख्या झाली ती 20. 1 ओव्हर समाप्तीच्या नंतर संघाची धाव संख्या झाली ती 20. रायझिंग टीमची धाव संख्या झाली ती 20.
दुसरी ओव्हर घेऊन येतात ते जितेंद्र लोंढे आणि हा ऑफ साइडला मारलेला वरतून चेंडू वन बाउन्स गणेश कडू यांच्या बॅटीतून 4 धावा. संघाची धाव संख्या झाली ती 24. पहिल्या चेंडूवरती अतिशय परहरी घातक असा चौकार गणेश कडू यांच्या बॅटमधून. गणेश कडू यांचं कौतुक करावं तितकंच कमी. गेले कित्येक वर्षापासून बापदेव क्रिकेट क्लब पुणे या संघातून अतिशय मोलाची कामगिरी म्हणता येईल आणि या अतिशय समजून मारलेला हा शॉर्ट कार्पेटच्या सहाय्याने 2 धावा घेतल्या गणेश कडू यांनी. संघाची धाव संख्या झाली ती 27-26. 2 बॉल 26 धावा. तुम्हाला गणेश कडू यांना रोखायचा असेल तर बॉलिंग अतिशय सफळ आणि व्यवस्थित करायला लागेल जितेंद्र लोंढे यांना. जितेंद्र लोंढे यांचा पुढचा चेंडू स्ट्राईकवर बॅटिंग करतायत ते फलंदाज गणेश कडू. लेग साइड मारण्याच्या प्रयत्नात पंच जयवंतगिरी यांचा वाईटचा इशारा. संघाची धाव संख्या झाली ती 27. 2 बॉल 27. चेंडू आणि हा पुढे येऊन मारलेला खणखणीत षटकार. मी आधीच म्हटलं होतं गणेश कडू हे फलंदाज असे अनुभवी फलंदाज आहेत. त्यांना संघाची धाव संख्या झाली ती 33. जितेंद्र लोंढे यांना काहीतरी सांगावं लागेल की अशी बॉलिंग केली तर असं जमणार नाही. समोर तुमच्या अनुभवी फलंदाज आहेत. कित्येक वर्ष ते क्रिकेट खेळतायत त्यामुळे तुम्हाला यॉर्कर गुड लेन सारखे बॉल टाकावे लागतील आणि लवकरात लवकर गणेश कडू यांना बाद करावे लागेल. संघाची धाव संख्या झाली ती 33. 3 बॉल 33. पुढचा चेंडू कशा प्रकारे 4 बॉल 3 बॉल. वाईटचा इशारा पंच जयवंतगिरी यांच्याकडून. संघाची धाव संख्या ही वाढत जाते. संघाची धाव संख्या झाली ती 34. दबाव मध्ये असताना जितेंद्र लोंढे समोर फलंदाज गणेश कडू अनुभवी फलंदाज. त्यांना माहिती आहे प्रेशर आहे आणि यॉर्करच्या स्टंपला बॉल लागून तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गणेश कडू यांनी. संघाची धाव संख्या झाली ती 35. 4 बॉल 35. स्ट्राईकवर फलंदाज आकाश पडेर याने पुढचा चेंडू लेग साइडला बसून मारण्यात यशस्वी आकाश पडेर. 4 धावाच्या संख्येने धाव संख्या झाली ती 39. मी आधीच म्हटलं होतं की आकाश पडेर आणि गणेश कडू असे फलंदाज आहेत अनुभवी फलंदाज आहेत. त्यांना गोलंदाजी अचूक टप्प्याची करायला लागेल जितेंद्र लोंढे यांना. शेवटचा चेंडू शिल्लक. जितेंद्र लोंढे यांचा स्ट्राईकवर फलंदाज आकाश पटेरिया आणि हा चेंडू अमोल काळे बॉलच्या खाली येत असताना ओव्हरची समाप्ती. संघाची धाव संख्या झाली ती 41. 2 ओव्हरच्या षटकानंतर अतिशय चांगली धाव संख्या म्हणता येतील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धाव संख्या झाली ती आकाश पटेर या संघाची. या ओव्हरला जितेंद्र लोंढे यांनी दिलेत 21 रन. अतिशय मागडे षटक बोलता येईल या ओव्हरमध्ये जितेंद्र लोंढे यांचं. आपल्या टीमसाठी पुढचं षटक कोण घेऊन येते. समोर फलंदाज गणेश कडू आणि आकाश पटेर यांना रोखायचं असेल तर बॉलिंग ही चांगली करावी लागेल. अजून एकही विकेट आकाश पटेर या संघाची
गेली नाही सलामाची जोडी अजूनही मैदानात आणि 41 धावा झाल्यात त्या 2 ओव्हरच्या नंतर. चांगली बॅटिंग म्हणता येईल गणेश कडू आणि आकाश पटेल यांच्या माध्यमातून. आपल्या टीमसाठी तिसरा आणि वैयक्तिक घेऊन आले ते षटक अमोल काळे. राईट ओव्हर करतील गणेश कडू. फुल टॉस बॉल आणि गणेश कडू यांच्या बॅटीतून 4 धावा. संघाची धाव संख्या झाली ती 45. गौरव कानपळे यांचं कैलासवासी मनोहर काडा स्मृती चषक 2021 तर्फे हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती यावे. अतिशय खराब गोलंदाजी म्हणता येईल MK स्ट्रायकर्स यांची. काहीतरी त्यांना करावं लागेल. अशी गोलंदाजी करून जमणार नाही. धावसंख्या वाढत चालली. यांना रोखावं लागेल कुठेतरी अमोल काळे यांच्या बॉलिंग मार्फत. आणि हा वाईटचा इशारा. 4+1. संघाची धावसंख्या झाली ती 50. संघाची धावसंख्या झाली ती 50. नो बॉल. सॉरी माफ करा. आमचे लेगी पंच जयवंतगिरी आम्हाला सांगतायत नो बॉलचा इशारा. पंच विनय पवार आणि जयवंतगिरी यांना विनंती असेल तुमचा निर्णय तुम्ही सांगितलाय. बाकीच्या खेळाडूंना त्वरित सांगा मध्ये बोलू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आणि 50 अप 50 स्कोर झालाय तो MK रायझिंग यांचा. पहिली सलामीची जोडी असेल गणेश कडू आणि आकाश पटेल. चांगली फलंदाजी करतायत मैदानावरती. आणि पुढे येऊन मारलेला चेंडू गॅप मध्ये गणेश कडू यांच्या बॅटीतून खणखणीत चौकार. मी आधीच सांगितलं होतं अनुभवी फलंदाज आहेत गणेश कडू. त्यांच्याकडे अनुभवाची कुठली कमी नाही. त्यामुळे तुम्हाला गोलंदाजी चांगलीच करावी लागेल. अमोल काळे. संघाची धाव संख्या झाली ती 55. 54. 2 चेंडू 54 धावा. अमोल काळे यांना काहीतरी करावं लागेल आपल्या टीम साठी. पुढचा चेंडू आणि हा बीट चेंडू हुकलेले गणेश कडू. चेंडू काही समजला नाही. सरळ जातोय. वेग होता चेंडूला अमोल काळे यांच्या. विकेट किपर सुजित लोंढे यांच्या हातात. पुढचा चेंडू अमोल काळे यांचा. चतुराई गोलंदाज अमोल काळे. डॉट गेमची समाप्ती. संघाची धाव संख्या झाली 54. पुढे मारण्याच्या प्रयत्नात संकेत कानडे यांच्यावरून मिसफील्ड आणि अशा 2 रन लावतील गणेश कडू. संघाची धाव संख्या झाली ती 56. 56 धावा झाल्यात. मिसफील्ड बोलतोय संकेत कानड यांच्याकडून. 1 धाव होती तिथे 2 धावा दिल्यात संकेत यांनी. आणि हा रिव्हर्स शॉट गणेश कडू मारताना यशस्वी. 1 रन पूर्ण. ओव्हरची समाप्ती. आकाश पटेल यांची टीमची धाव संख्या झाली ती 57. 3 ओव्हरच्या षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती 57. अतिशय चांगली फलंदाजी बोलता येईल गणेश कडू आणि आकाश पटेल या 3 ओव्हरच्या 18 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही मैदानात 2 जण गणेश कडू आणि आकाश पटेल. संकेत कानडे आपल्या टीम साठी कोणता गोलंदाज निवडतायत. कोण गोलंदाजी चांगली करेल आणि ही पहिली जोडी मैदानाच्या बाहेर काढेल बघावं लागेल येणाऱ्या पुढच्या षटकात. संकेत कानडे आणि अंकित भुजबळ काय करतात आपल्या टीम साठी. काय त्यांचा विचार चालू आहे या जोडीत तोडण्यासाठी आणि कमीत कमी धाव संख्या कशी रोखता येईल याचा विचार हे दोघं करत असतील. चांगली फलंदाजी बोलता येईल या दोन्ही खेळाडूंकडून. गणेश कडू आणि आकाश पटेल आपल्या टीम साठी 4थी ओव्हर घेऊन येत आहेत ते राजू. राईट ओव्हर करतील राजू. स्ट्रायकर फलंदाज गणेश कडू.
आणि हा फुल टच चेंडू, चेंडू गेलाय सीमा पार 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या वाढते 61. संघाची धावसंख्या झाली ती 61. अशी गोलंदाजी करार वारंवार 4 आणि षटकार जातील आणि संघाची धावसंख्या ही वाढत जाईल. काहीतरी करावं लागेल ही जोडी तोडण्यासाठी राजू यांना. पुढचा चेंडू राईट मोर करतील ते राजू. स्ट्राईक वर फलंदाज गणेश कडू, नाईन स्ट्रोक फलंदाज आकाश पडेऱ्या पुढे मारण्याच्या प्रयत्नात गणेश कडू. वन बाऊ संकेत कानडे यांच्या पार. 4 धावा गणेश कडू यांच्या बॅटीतून. संघाची धावसंख्या पोहोचली ती 65. 65 धावा. सर्व प्रेक्षक पोदी ग्रामस्थ यांना विनंती असेल, त्यांनी ज्या गाड्या या ग्राउंड मध्ये पार्किंग केल्या आहेत त्यांना विनंती असेल त्यांनी गाड्या या बाहेर पार्क कराव्या. प्रत्येकाची जिम्मेदारी आहे, नियमाचं पालन करा. कैलासवासी मनोहर कानाडे स्मृती चषक 2021 तर्फे भरत भुजबळ यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावे. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि गाड्या ज्या कोणत्या असतील त्यांनी पार्किंग बाहेर करायचे आहेत. राजू यांचा पुढचा चेंडू ऑफ साइडला पंच जीवनगिरी यांच्या मार्फत दोन्ही हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धाव संख्या झाली ती 66. आणि यूट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे, तुम्ही घर बसल्या सुद्धा मॅच बघू शकता. राजूचा पुढचा चेंडू गणेश कडू यांना. आणि हा 3 स्टंप सोडून मारल्या चेंडू बाहेर येऊन गणेश कडू यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार. जयवंतगिरी यांच्या पंचगिरीतून 4 धावांचा इशारा. संघाची धाव संख्या झाली ती आकाश पडेरा यांची 70 धावा. MK रायझिंग संघाची धाव संख्या झाली ती 70. संकेत कानाडे, अंकित भुजबळ अशी अनुभवी या टीम मध्ये खेळत असताना, क्षेत्ररक्षक करत असताना संघाची धाव संख्या झाली ती फलंदाजी करत असताना गणेश कडू आणि आकाश पडेरिया. MK रायझिंग ची 70. काहीतरी थोडं राजू यांना सांगावं लागेल या गोलंदाजाला गोलंदाजी कशी करावी, कारण की गणेश कडू अतिशय अनुभवी फलंदाज आहेत. थोडं त्यांना आपल्या टीम साठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. राजू यांचा पुढचा चेंडू गणेश कडू यांना स्ट्राईक उचली घेतो चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल राजू यांच्या. गणेश कडू मैदानाच्या बाहेर आउट. संघाची धाव संख्या झाली ती 70. गणेश कडू यांची अतिशय चांगली कामगिरी. पहिली विकेट ही भेटते राजू यांना. MK रायझिंगची पहिली विकेट आणि गणेश कडू यांची 37 ची सुंदर अशी फलंदाजी आणि खेळी. वाटतं गणेश कडू कुठेतरी प्रॅक्टिस करत असणार असं दिसून येतं त्यांच्या फलंदाजीतून. 2 चेंडू शिल्लक राजू यांच्या गोलंदाजीतून अजून शेष. पुढचे बॅट्समन आले ते रवी आणि राजू यांचा पुढचा चेंडू आणि हा गुड लेड वन उचलून घेतोय चेंडू. विकेट किपर सुजित यांनी थ्रो केला. राजू यांनी बॉल सोडलेला आणि 1 धाव पूर्ण केली आहे. बाईकच्या स्वरूपात 1 रन. संघाची धाव संख्या झाली ती 71. राजू यांचा लास्ट चेंडू, शेवटचा चेंडू. काय करतात आकाश पटरिया शेवटच्या चेंडूवरती आणि हा स्ट्रेट मारला चेंडू खाली प्रकाश वाघे. आणि अशी चांगली रनिंग म्हणता येईल रवी यांची. संघाची धाव संख्येने भर पडते. संघाची धाव संख्या झाली ती 73. 73. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर MK रायझिंग या टीमची धाव संख्या झाली ती
73. एम के फायटर्स यांना करावं लागतील त्या 74 धावा. चांगली फलंदाजी म्हणता येईल गणेश कडू यांची आणि आकाश पटरिया, कारण की हे दोन सलामीचे फलंदाज होते. अजूनही मैदानात ते चांगली फलंदाजी केली ती या दोन्ही खेळाडूंनी आणि 74 लक्ष ठेवले ते एम के फायटर्स यांच्या समोर. आमचे लाईव्ह ऑपरेटर्स संदेशजी शेळके यांचं कैलासवासी मनोहर कानडे 2021 स्मृती चषक यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता यूट्यूब वरती. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. घर बसल्या तुम्ही मॅचचा आनंद घेऊ शकता. सुनील पवार कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. सुनील पवार. चला पंच अमोल आपला पंच जेवणगिरी आणि विनय पवार जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला सामने पुढचे खेळवायचे आहेत. पहिली फर्स्ट इनिंग संपतानाच त्यांना वॉर्निंग द्या. तुम्हाला एवढा वेळ दिलाय, तुम्ही त्या वेळेमध्ये सेकंड इनिंगसाठी मैदानात हजर पाहिजेत. मनोज पवार हे थोडे टीम सिलेक्शन करताना सोबत गणेश कडू यांच्याशी चर्चा करताना की 26 जानेवारी 2021 जी पोदी प्रीमियर लीग झाली त्यात मनोज पवार यांचा सिंहाचा वाटा आणि मोलाची कामगिरी म्हणता येईल या टीम कडून त्यांनी जी जिम्मेदारी घेतली होती आणि अजून आनंदात असताना, कारण की त्यांच्यासोबत आता गणेश कडू आहेत, थोडा उत्साह टीम मध्ये असेल. चला बॅट्समन संकेत कानाडे. संकेत कानाडे. संकेत कानाडे 74 टार्गेट आहे. 74. आम्ही कैलासवासी मनोहर कानडे स्मृती चषक खास करून बोरिवलीवरनं आमचे पाहुणे विशाल विधाटे यांना मॅच बघण्यासाठी बोलवलंय. मॅचचा आनंद घेताना सलामीचे फलंदाज एम के फायटरचे माफ करा प्रकाश वाघे आणि अंकित भुजबळ.
एम के फायटर्सला सामना जिंकायचा असेल 74 धावसंख्याचा पाठलाग करावा लागेल. स्ट्राईकवर फलंदाज असतील अंकित भुजबळ, नॉन स्ट्राईक फलंदाज असतील प्रकाश वाघे. पहिला चेंडू चिको यांचा ऑफ साइडला मारण्यात अंकित अपयशवी. चेंडू जातोय कॅच. अंकित मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का एम के फायटर्स यांना. प्रशांत कडू यांचं हार्दिक स्वागत. कैलासी मनोहर कानडे 2021 स्मृती चषक वर्ष पहिले. अंकित यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते एफटी बॅट्समन संकेत कानाडे. पहिल्या चेंडूवरती अंकित यांनी जोरात मारण्याच्या प्रयत्नात ऑफ साइडला झेलबाद होत आहेत. अंकित पॉइंटच्या दिशेने मारण्यामध्ये अपयशवी ठरताना संघाची धाव संख्या 0. पुढचा चेंडू राईट मोर करतील ते चिकू. स्ट्राईकवर फलंदाज असतील ते प्रकाश आणि अतिशय हुशार स्लो बॉलिंग करताना हा चिकू. मूर्ती लहान पण कीर्ती महान बोलता येईल या बॉलरची. प्रकाश वाघे सारख्या बॅट्समन समोर असताना डॉट बॉलची समाप्ती करतोय हा गोलंदाज चिकू. पुढचा चेंडू स्ट्रेट डाऊन खेळ असताना प्रकाश वाघे यांनी बॉल खाली स्वतः गणेश कडू आणि 1 धाव पूर्ण 2 धावा पूर्ण करतील ते प्रकाश वाघे. संघाची धाव संख्या झाली ती 2. 3 चेंडू 2 रन. पुढचा चेंडू चिको यांचा कार्पेटच्या साहाय्याने मारलेला प्रकाश यांनी. तोपर्यंत 1 धाव. बॉल खाली स्वतः रवी. चांगला थ्रो म्हणता येईल रवी यांचा. अंकित यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते स्वतः संकेत कानाडे. बॅट्समन संकेत कानाडे. चिको यांचा पुढचा चेंडू यॉर्कर खोदून काढला तो संकेत कानाडे यांनी. बॉल खाली गणेश कडू. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. एम के फायटर्स यांच्या चांगली फिल्डिंग म्हणता येईल गणेश कडू यांची. संघाची धाव संख्या झाली ती 5. एवढं मोठं आव्हान ठेवलंय ते एम के रायझिंग संघाने. इथं अशी 1-2 धाव संख्यानी होणार नाही. मोठे मोठे फटके मारावे लागतील आणि धावचीत झाले ते संकेत कानाडे. संकेत कानाडे मैदानाच्या बाहेर. चांगली फिल्डिंग आणि बॉलिंग म्हणता येईल या चिकूची. ऋषिकेश आणि सुनील पवार. ऋषिकेश आणि सुनील पवार यांनी टॉस साठी यायचं आहे. सुनील पवार टॉस साठी या. पहिल्या षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती एम के फायटर्स यांची 5 धावा. दुसरं षटक घेऊन आले ते एम के रायझिंग या टीम कडून. आणि या विकेट किपर लचक मध्ये 4 धावा बाईकच्या स्वरूपात भेटतात त्या. चांगला बॉल होता. डॉट बॉल होता. हिरामन यांची चांगली गोलंदाजी. संघाची धाव संख्या झाली ती एम के फायटर्स यांची 9.
एक चेंडूच्या नंतर संघाची धावसंख्या झाली 9. स्ट्राईकवर फलंदाज प्रकाश वाघे आणि हा लेग साईडला मारण्यात आलेला चौकार पंच जयवंतगिरी यांच्या इशारा येतोय. 4 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 13. असेच फटके मारावे लागतील प्रकाश वाघे यांना आपली संघाची धावसंख्या जास्तीत जास्त करण्यासाठी. 74 धावाचं पाठलाग करताना पुढचा चेंडू हा हिरामनचा प्रकाश यांना एक धाव घेण्यात यशस्वी आणि दुसरी धाव पण पूर्णाने धावचित होतोय का बघावे लागेल. आणि विनय पवार लेगी पंच यांच्याकडून आउटचा इशारा. धावचित होतात प्रकाश वाघे आणि एमके फायटर्सला तिसरा धक्का. मी संजय कानाडे यांना विनंती करतोय की त्यांनी फायटर्स वर्सेस सुनील पवार आणि ऋषी यांच्या टॉच करून घ्यायचंय. एमके फायटर्स टॉस विन. त्यांनी त्वरित निर्णय आपला कळवायचा आहे. प्रकाश वाघे यांची जागा भरून काढण्यासाठी आली आहे मैदानात ते सुजित लोंढे. स्ट्राईकवर फलंदाज आहेत ते सुजित लोंढे. हिरामन यांचा पुढचा चेंडू सुजित यांना आणि हा लेग साइड गेलेला चेंडू पंच जयवंतगिरी यांच्या हात दोन्ही जमिनीला समांतर. वाईट बॉलचा इशारा पंच जयवंतगिरी यांच्यातून. संघाची धावसंख्या झाली आहे ती एमके फायटरची 15. 1-2 धावांनी काय होणार नाही एमके फायटर्स. त्यांना मोठे फटके मारावे लागतील सुजित लोंढे यांना. आणि अमोल काळे हे सुद्धा धावचित होत आहेत. काय टीम मध्ये ताळमेळ दिसत नाहीये. सगळे आपले येत आहेत, खेळतायत, जात आहेत, रनआउट होत आहेत. अमोल काळे यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते गौरव कानाडे. एमके फायटर यांची धाव संख्या झाली ती 17 आणि सुजित लोंढे मैदानाच्या बाहेर. सुजित लोंढे यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते स्वतः त्यांचे बंधू जितेंद्र लोंढे. काय कळत नाही एमके फायटर्स मध्ये काय झाले आणि स्वतः गोलंदाजी करतील ती मनोज पवार. राईट आर्मवर फलंदाज असतील समोर ते सुजित लोंढे. आणि वाईटचा इशारा पंच विनय पवार यांच्याकडून. संघाची धाव संख्या वाढली. संघाची धाव संख्या झाली ती 18 आणि कॅच सोडली वीरू यांनी आणि 4 धावा भेटतील त्या जितेंद्र लोंढे यांना. संघाची धाव संख्या झाली ती एमके फायटर्स यांची 22.
स्ट्रायकर सॉरी पुढचा चेंडू करतील ती मनोज पवार आणि पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्नात कॅच सोडलेली आहे आणि एक धाव पूर्ण करतील ते जितेंद्र लोंढे. संघाची धाव संख्या झाली ती 23. गौरव कानडे यांनी मारलेला स्ट्रेट बॉलच्या खाली स्वतः गणेश कडू एक धाव पूर्ण 24. 1 आणि 2 रन साठी काय होणार नाही. मोठे मोठे फटके खेळावे लागतील ते जितेंद्र लोंढे यांना आणि गौरव कानडे यांना. पुढचा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने मारलेला जितेंद्र लोंढे यांना आणि वेल थ्रो गुड थ्रो म्हणता येईल. डायरेक्ट हिट स्टंपला होता चिगू यांचा. मनोज पवार चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्या टीम कडून. संघाची धाव संख्या झाली ती 26. डॉट बॉल मनोज पवार यांचा. आणि हा वरतून मारा शॉट शिवायने कॅच सोडलेली आहे. शिवनदान देत भेटते ते जितेंद्र लोंढे यांना. 27 संघाची धाव संख्या झाली ती 27. MK रायझी कडून स्वतः वैयक्तिक पहिला आणि चौथी गोलंदाजी करतायत ते गणेश कडू. स्ट्राइक वर असतील ते जितेंद्र लोंढे आणि हा वाईड सॉरी माफ करा एज लागली आहे. 4 धावा मिळतील. जितेंद्र लोंढे यांना संघाची धाव संख्या झाली ती 31. पुढचा चेंडू गणेश कडू यांचा जोरात मारण्याच्या प्रयत्नात आणि ही कॅच सुटलेली आहे जितेंद्र लोंढे यांची. अजून एक जीवनदान मिळते जितेंद्र लोंढे यांना. वेळ निघून गेलेली आहे जितेंद्र लोंढे यांच्यासाठी. भरपूर धाव संख्या झाली होती. MK रायझिंग यांची 74 धावाचा पाठलाग करायचा होता. MK फायटर्स यांना स्ट्राइक वर फलंदाज गौरव कानाडे जोरात मारण्याच्या प्रयत्नात श्री घेतोय चेंडू आणि विकेट कीपर आकाश पटेर यांच्या हातात डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू 31 धावा आणि हा सुद्धा डॉट बॉल. किती 2 चेंडू आणि 31 धावा. आणि हा मिसफील्ड 4 धावा गौरव कानडे यांच्या बॅट मधून. $37. आणि दोडीच टीमचं हार्दिक स्वागत. MK रायझिंगचं अभिनंदन आणि MK फायटर्सचं सुद्धा अभिनंदन. जो संघ जिंकलाय तो MK रायझिंग मनोज पवार यांचा संघ. पुढचा सामना त्वरित चालू होईल आणि मी कॉमेंट्रीसाठी आमंत्रित करतो ते आमचे बंधू अंकित भुजबळ यांना.